Standard 8th Subject General Science Unit 4th Electric Current and Magnetism. Students, in previous video we started the fourth unit, that is the electric Students, in previous video we started the fourth unit, that is the current, electricity and magnetism. So in this video we saw about the different concepts which are related to the current, electricity, and that are current, electricity, how that produces electrostatic potential, then what is the potential difference, and circuit, what is the unit for measuring the electric current, electric cell, what is the electric cell, what is the function of the electric cell. We saw all about in a previous video. Now see, in today's video, first we started from dry cell. So dry cell, so there are different types of electric cells that are currently in use, and we going to study about one by one some type of these electric cells. First all upon the dry cells. First we are going to study about the structure and the structure of the dry cell. So the dry cells are used in our radio sets, wall clocks, torches, in other some equipments, etc. So these are available in 3 to 4 sizes. 3 ते 4 वेगळ्या साइज मध्ये हा काय होतो, ड्राय सेल जो आहे तर तो आपल्याला अवेलेबल होतो. द construction of dry cell, so that is shown in this figure. आता या ड्राय सेलचं कन्स्ट्रक्शन कसं आहे हे आपल्याला या फिगर मध्ये दाखवलेलं आपल्याला दिसतं. सो टेक द लीड ड्राय सेल and remove its outer coating. ड्राय सेल घ्यायचं आपल्या घरी, जे डॅमेज असं असतं, ते खराब झालेलं सेल गेलेला याचा आपण म्हणतो अशा प्रकारचा, त्याच्यावरचं प्लास्टिक जे कोटिंग असतं तर ते काय करा, रिमूव्ह करा. इनसाइड यू विल फाइंड द व्हाइटिश मेटल लेअर. त्याच्या आतमध्ये तुम्हाला व्हाईट कलरची मेटलची काय होईल, एक तुम्हाला लेअर दिसेल. सो दॅट मेटल लेअर इज अ झिंक मेटल लेअर. तर ती जी व्हाईट लेअर असते, सो दॅट इज अ झिंकची जी काय आहे ही व्हाईट लेअर असते. सो दॅट इज अ झिंक कवर. This is a negative terminal of the cell. हा काय असतो, झिंक हे काय आहे. सो here this is the zinc and this zinc layer or cover, it is a जे बाहेरून असतं outer cover, that is the negative terminal. हे काय असतं, त्याचा negative terminal आहे. Now carefully break open its layer. त्याचं बाहेरचं जे झिंक लेअर आहे तर ते केअरफुली काय करायचं, काढून टाकायचं. देर इज अ अनदर लेअर इनसाइड. त्याच्या आतमध्ये आणखीन एक आउटर लेअर असते. इलेक्ट्रोलाइट इट इज फिल्ड बिटवीन दीज 2 लेअर्स. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं बघा, त्याच्या 2 लेअर्सच्या मध्ये काय होतो, हा इलेक्ट्रोलाइट जो आहे तर तो भरलेला आपल्याला दिसतो. इलेक्ट्रोलाइट कंटेन्स द निगेटिव्हली चार्ज and positively charged ions. या इलेक्ट्रोलाइट मध्ये काय असतं, निगेटिव्हली चार्ज आणि पॉझिटिव्हली चार्ज काय असतात, आयन्स प्रेझेंट असतात. दीज आर कॅरीड इलेक्ट्रिसिटी. आणि याच्या हे काय आहे तर कॅरियर्स आहे, कॅरियर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे यामधूनच काय होते, इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती पास होते. इलेक्ट्रोलाइट इज अ वेट
पल्प ऑफ द झिंक क्लोराईड. आता हे जे इलेक्ट्रोलाइट आहे हे काय असतं, झिंक क्लोराईडचा वेट पल्प असतो. वेट पल्प म्हणजे ओलसर जो आहे तर तो पल्प असतो, लगदा असतो, भरलेला असतो. हा कशाचा, ZnCl2 जे आहे तर त्याचा. अँड अमोनियम क्लोराईड, याच्यामध्ये झिंक क्लोराईड आणि काय असतं, अमोनियम क्लोराईड NH3Cl NH4Cl चं काय असतं, याच्यामध्ये पल्प जो आहे वेट पल्प तो या इलेक्ट्रोलाइटमध्ये भरलेला असतो. अँड दीज आर द कॅरियर्स ऑफ negatively and positively charged ions. And here electricity is carried through these electrolytes. So there is a graphite rod at the center of the cell. याच्यामध्ये बरोबर सेंटरला काय आहे, ग्राफाइटचा रॉड बसवलेला असतो. दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल. हा जो ग्राफाइट म्हणजे कार्बनचा हा जो इलेक्ट्रोड आहे, सो दॅट इज अ पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द ड्राय सेल. हा ड्राय सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल असतो. सो अ पेस्ट ऑफ अ मॅंगनीज डायऑक्साईड इज फिल्ड आउटसाइड द रॉड. याच्या भोवती जे आहे याच्यामध्ये काय असतं, तर इथे मॅंगनीज डायऑक्साईड जे आहे MnO2 जे आहे तर ते भरलेलं असतं. बिकॉज द केमिकल रिॲक्शन्स ऑफ ऑल दीज केमिकल्स, electric charge is produced on two terminals, graphite rod and zinc layer, and the electric current flows in the circuit. आता हे सगळे जे केमिकल्स बनलेले आहेत, रॉडच्या भोवती काय आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड आहे, त्याच्यानंतर झिंक क्लोराईड आहे, अमोनियम क्लोराईड आहे, मॅंगनीज डायऑक्साईड, या सगळ्यांमुळे काय आहे, इथे केमिकल रिॲक्शन होते आणि त्या केमिकल रिॲक्शनमधून काय होतं, इलेक्ट्रिक करंट जो आहे तर तो फ्लो होतो फ्रॉम द सर्किट. सो ड्यू टू द वेट पल्प यूज इन दिस सेल, केमिकल रिॲक्शन प्रोसीड्स व्हेरी स्लोली. आता हा जो वेट पल्प आहे झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईडचा, तर त्याच्यामुळे ही जी केमिकल रिॲक्शन आहे, सो दॅट इज कॅरीड ऑर प्रोसिडेड व्हेरी स्लोली. खूप हळुवारपणे काय होते, ही प्रोसेस होत असते. हेन्स अ लार्ज इलेक्ट्रिक करंट कॅनॉट बी ऑब्टेन्ड फ्रॉम धिस. आणि याच्यामुळं खूप जास्त मोठा इलेक्ट्रिक करंट इथे तयार होत नाही. कम्पेअर टू द इलेक्ट्रिक सेल्स युझिंग द लिक्विड्स, द शेल्फ लाईफ ऑफ द ड्राय सेल इज अ लॉंगर. तर इलेक्ट्रिक सेलमध्ये कंपॅरिझन केलं लिक्विड्स, तर त्याच्यामध्ये या सेलचं जे लाईफ आहे तर ते काय असतं, जास्त दिवसांपर्यंत हा जो सेल आहे तर तो ड्राय सेल असल्यामुळे काय होतो, जास्त दिवसांपर्यंत चालतो. सो ड्राय सेल्स आर व्हेरी कन्व्हिनियंट फॉर यूज ॲज दिस कॅन बी हेल्ड इन एनी डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू द ग्राउंड अँड कॅन बी यूज इन द मोबाईल इन्स्ट्रुमेंट्स ऑल्सो, अँड देअरफॉर इट इज अ व्हेरी कन्व्हिनियंट टू यूज. हा वापरण्यासाठी अतिशय काय आहे, सोयीचा आहे, कारण तो आपण कसाही धरू शकतो, कुठल्याही डायरेक्शनमध्ये ॲज ग्राउंडशी आपण त्याला धरू शकतो. आणि तो कोणत्याही प्रकारचे मोबाईलचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासारखे जे इन्स्ट्रुमेंट आहे याच्यामध्ये आपण त्याचा काय करू शकतो, यूज करू शकतो. सो दिस इज अवर द स्ट्रक्चर ऑफ द ड्राय सेल. हे कशाचं स्ट्रक्चर झालेलं आहे, ड्राय सेलचं स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे. नाव देर इज अनदर वन टाईप ऑफ सेल अँड दॅट इज अ lead acid cell. So it's a lead acid cell. See here, तर याच्यामध्ये या लीड ॲसिड जे सेल आहे याच्यामध्ये काय केलं असतं बघा, दॅट हिअर याच्यामध्ये H2SO4 जे आहे तो एक दिलेलं असतं H2SO4 here. There are two electrodes
here one, and here one is another. Voltmeter is kept here, and this is a positive terminal, this is a negative terminal. Here PbO2, lead oxide is used here, and here lead is used. Lead dioxide is used and lead is used here. So now let us examine. So this is the lead acid. So this one is the lead acid cell. So here this type of cell can be recharged after getting electricity discharged. याच्यामध्ये तर ह्या टाईपचे जे काही सेल्स आहेत त्याला रिचार्ज करता येतं. म्हणजे डिस्चार्ज झाल्यानंतर इलेक्ट्रिकली हा काय झाला, सेल डिस्चार्ज झाला तर आपण याला काय करू शकतो, रिचार्ज करू शकतो. तर हे काय आहे तर रिचार्जेबल असे काय आहे ते सेल आहे. लीड ॲसिड सेल जो आहे तर तो रिचार्जेबल आहे. द लीड ॲसिड सेल कंटेन्स द लीड इलेक्ट्रोड अँड लीड oxide electrode on the both that are dipped in a dilute sulfuric acid. याच्यामध्ये लीड डायऑक्साईड जे आहे ते आणि लीड असे दोन काय असतात, तिथे इलेक्ट्रोड्स बसवलेले असतात आणि these two electrodes are dipped into the dilute H2SO4 solution. dilute H2SO4 solution मध्ये हे काय केलं असतं, डीप केलेलं असतं. Here this lead dioxide carries a positive charge while lead that carries the negative charge. याच्यामध्ये lead dioxide आहे तर त्याच्यामध्ये हा काय असतो, पॉझिटिव्ह टर्मिनल आहे and lead that is the negative terminal of this cell. Here the potential difference between these two is nearly 2 volt. याच्यामध्ये या दोन जे टर्मिनल्स आहेत यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 2 व्होल्ट एवढा काय आहे पोटेन्शियल डिफरन्स याच्यामध्ये आपल्याला दिसतो. बिकॉज ऑफ द केमिकल रिॲक्शन बिटवीन द टू सबस्टन्सेस इन द सेल अँड हिअर द इलेक्ट्रिकल चार्ज इज प्रोड्यूस्ड ऑन द बोथ द इलेक्ट्रोड्स अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू द लीड इन द सर्किट. तर याच्यामध्ये जे लोड बसवलेला आहे बल्ब फॉर एक्झाम्पल, याच्यामधून बल्ब त्या सर्किटमधल्या बल्बमधून काय होतो, इलेक्ट्रिक करंट जो आहे तर तो पास होतो ड्यू टू द इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस्ड ऑन द बोथ टर्मिनल्स. जे इलेक्ट्रोड्स आहेत दोन्ही त्याच्यामध्ये काय होतात, तिथं इलेक्ट्रिक चार्जेस तयार होतात. सो दॅट इलेक्ट्रिक चार्ज फ्लोज थ्रू द electrodes and here electric current flows. So these kind of electric cells have capacity to deliver the large current. आता अशा प्रकारचे हे जे काय सेल आहे so that produces larger amount of electricity or electric current. Hence lead acid cells are used in cars, truck, motorcycles and here uninterrupted power supplies. जे काय UPS चे पॉवर सप्लायज असतात सो त्या पॉवर सप्लायजमध्ये अशा प्रकारच्या या लीड ॲसिड सेलचा यूज केला जातो बिकॉज इट प्रोड्युसेस मोर अमाऊंट ऑफ करंट. देन नेक्स्ट टाईप ऑफ सेल इज अ निकेल कॅडमियम सेल. नेक्स्ट वन इज अ थर्ड टाईप nickel cadmium cell. These days varieties of gadgets are available which are required to carry to the different places. Such gadgets use nickel cadmium cells. The cells these deliver
1.2 volt potential difference are recharged. आता हे जे निकेल कॅडमियम सेल आहेत हे पण काय आहेत रिचार्जेबल आहे. म्हणजे याच्यामध्ये हे जर डिस्चार्ज झाले तर याला पुन्हा रिचार्ज करता येतं. आणि वेगळ्या गॅजेट्स जे आहेत त्याच्यामध्ये हा निकेल कॅडमियम सेल जो आहे तर तो यूज केला जातो. इट रिक्वायर्स टू कॅरीड इन डिफरंट प्लेसेस. तर जे काही गॅजेट्स ज्यांची जागा सारखं बदलावी लागते किंवा ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं हे काय असतं घेऊन जाणं हे क्रमप्राप्त असतं. अशा ठिकाणी या निकेल कॅडमियमचा अशा गॅजेट्समध्ये निकेल कॅडमियमचा यूज केलेला असतो. देन these all are different types of इलेक्ट्रिक सेल. हे सगळे काय आहेत वेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक सेल आहेत. नेक्स्ट वन इज इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किट when a cell holder an electric bulb and a plug key are connected by connecting wires. जेव्हा एखादा सेल होल्डर जो आहे तर तो आणखीन काय करत असतो याच्यामध्ये. सो दिस इज द बल्ब. It is connected in a circuit. Here the plug key, then here electric bulb is connected, and here cell is connected. So see here when cell holder, then here the electric bulb, plug key that is connected by connecting wire. ही सगळी काय आहे connecting wire आहे. So here and dry cell is fitted in the holder, then the bulb lights. जेव्हा हा ड्राय सेल याच्यामध्ये बसवला जातो तर तेव्हा हा बल्ब काय होतो. सो दॅट इज लाइट अप, हा पेटतो. Here then the when by closing the plug key, जेव्हा हा जे प्लग की काय करतो आपण क्लोज करतो म्हणजे ही काय करतो इथपर्यंत आणतो तेव्हा याच्यामध्ये काय होतं इलेक्ट्रिक करंट पास होतो अँड thus this bulb light up. हा बल्ब काय होतो पेटतो. Now on the removal of the cell, the electric current flowing through the circuit stops as indicated by the bulb which ceases to glow. आता इथं जेव्हा हा सेल जो आहे तर तो काढून टाकला जातो या सर्किटमधून तर तेव्हा हा पेटलेला जो बल्ब आहे तर तो काय होतो विझतो. सो धिस टाईप ऑफ कनेक्शन्स ऑफ द इलेक्ट्रिक कंपोनंट दॅट इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिक सर्किट. अशा प्रकारे जेव्हा काय केलं जातं कनेक्शन केलं जातं. सो धिस टाईप ऑफ कनेक्शन्स ऑफ इलेक्ट्रिक कंपोनंट्स, हे सगळे इलेक्ट्रिक काय आहेत कंपोनंट्स आहेत घटक आहेत. या घटकांची जेव्हा अशा प्रकारे मांडणी केली जाते सो दॅट इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिक सर्किट. अ इलेक्ट्रिक सर्किट विच इज शोन इन धिस फिगर. द सेल शोन बाय द सिम्बॉल. कुठल्या सिम्बॉलला दाखवलं जातं बघा सेल जो आहे तर ते या सिम्बॉलनी दाखवलं जातं. याच्यामध्ये एक स्मॉल वर्टिकल लाईन आणि लार्जर वर्टिकल लाईन आहे. सो इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्स पण दाखवले जातात. अँड इलेक्ट्रिक सर्किट इज ऑल्सो यूज्ड इन होम सप्लाय. हावेवर द इलेक्ट्रिकल सप्लाय इज मेड फ्रॉम आउटसाइड इन्स्टेड ऑफ द इलेक्ट्रिक सेल्स. याच्यामध्ये तर आपल्या घरीसुद्धा
अशा प्रकारे असणारं इलेक्ट्रिक सर्किट जे आहे तर ते वापरलेलं असतं. इथं आता सेलच्या ऐवजी इलेक्ट्रिसिटी सप्लाय जी आहे तर ती बाहेरून काय केली जाते, सप्लाय आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्किटमध्ये केली जाते. इथं घरामध्ये फक्त या इलेक्ट्रिक सेलचा वापर केला जात नाही. नाव सी कनेक्टिंग सेल्स. आता पुढे आपण पॉईंट एक बघूया, कनेक्टिंग सेल्स. सो यू must have seen the more than one electric cells that are connected in an electric circuit. एखाद्या सर्किटमध्ये काय केलं असतं, एकापेक्षा जास्त असे सेल काय आहेत बसवलेले तुम्ही बघितले असतीलच. तर हे कशा प्रकारे कनेक्टिंग केलं जातं हे बघूया. कनेक्टिंग सेल्स. सो ऑब्झर्व हिअर फिगर. तर इथं फिगर जे आहे तर तिचं ऑब्झर्वेशन करू शकता. इथं असणाऱ्या फिगरमध्ये द पर्पज ऑफ डुईंग धिस टू ऑब्टेन द मोर पोटेन्शियल डिफरन्स. तर अशा प्रकारे हे कनेक्शन्स जे आहेत सेलचे ते का केले जातात, फॉर द पर्पज ऑफ गेटिंग मोर पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे जास्तीत जास्त पोटेन्शियल डिफरन्स मिळवण्यासाठी. फ्रॉम दॅन दॅट ऑफ द सिंगल सेल, म्हणजे एका सिंगल सेलपेक्षा जास्त पोटेन्शियल डिफरन्स मिळवण्यासाठी एक सिंगल सेल वापरण्यापेक्षा त्याचं कनेक्ट केलेलं असतात. एक सेल दुसऱ्या सेलला कनेक्ट केलेला आपल्याला दिसतो. सो देअरफॉर इट इज पॉसिबल टू ऑब्टेन हायर करंट, आणि त्याच्यामुळं जास्तीत जास्त करंट इथं काय होतो मिळतो. इफ द सेल्स आर कनेक्टेड. So as in the figure here B, the connections of the cell is known as the battery of the cell. आता इथं जे B मध्ये दाखवलेलं आहे तर त्याप्रमाणे जर समजा काय केले, कनेक्शन्स केले तर याच्यापासून अशा प्रकारच्या कनेक्शनपासून जास्तीत जास्त काय होतो करंट जो आहे तर तो मिळतो, ज्याच्यामध्ये एकाचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्याच्या निगेटिव्ह टर्मिनलला, दुसऱ्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल तिसऱ्याच्या निगेटिव्ह टर्मिनलला, त्याच्यानंतर तिसऱ्याचं काय आहे पॉझिटिव्ह टर्मिनल चौथ्याच्या निगेटिव्ह टर्मिनलला. अशा प्रकारे हे जे कनेक्शन्स आहेत तर ते केलेले आपल्याला दिसतात. सो हिअर इन धिस कनेक्शन इन द सिरीज कनेक्शन. सो दिस इज द सिरीज कनेक्शन. कशी आहे कनेक्शन, सिरीज कनेक्शन आहे. सो द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेकंड सेल, and the positive terminal of the second cell that is connected to the negative terminal of the third cell, and therefore like that way. Thus if each cell has the potential difference of 1 volt, समजा एका सेल पासून 1 व्होल्ट एवढी जर काय मिळत असेल पोटेन्शियल डिफरन्स मिळत असेल तर इथं 3 सेल्स आहेत. सो वी गेट 3 volt potential different from 3 different cells. So 3 volt एवढा काय मिळेल तिथं पोटेन्शियल डिफरन्स मिळणार आहे. Now here see here one question is, you must have seen the car battery available in the market. So it is called as a battery and not a cell. Why? तर कारमध्ये जे मिळते आपल्याला बॅटरी असते तर तिला बॅटरी म्हटलं जातं, सेल म्हटलं जात नाही. वेन सेल इज कनेक्टेड मोर दॅन वन सेल्स आर कनेक्टेड, सो दॅट इज नॉट कॉल्ड ॲज अ सेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ बॅटरी. तर ते जे कनेक्शन असतं सो दॅट इज कॉल्ड ॲज अ बॅटरी. त्या प्रकारच्या कनेक्शन्सना बॅटरी असं म्हटलं जातं. So this is about today's video. Now exercise. See the exercise. First question is, draw diagrams of tri-cell electric circuit, lead acid cell.
Question second, write the structure of a dry cell. So write the answers of these questions in your notebook. This is today's exercise.